Welcome friends. Standard 10th subject English. Unit 4.1 The world is mine. Poet Joy Lovelace Crawford. In previous video we have seen that the text of this poem we have discussed the paraphrase of the poem, the meaning of the poem. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या कवितेचा अर्थ पाहिलेला होता. आता या कवितेमध्ये आपल्याला एक मोठा संदेश दिलेला आहे. आपल्याकडे जे असेल त्याच्यामध्ये समाधानी राहा. जे काही आपल्याला गॉड गिफ्ट मिळालेले आहे, ब्लेसिंग्स मिळालेले आहेत, हे ब्लेसिंग्स त्यावरती आपण समाधानी राहिलं पाहिजे आणि कोणत्याही बाबतीत कुरकुर न करता दुसऱ्या व्यक्तीकडे बघितलं पाहिजे की ज्याच्याकडं ते नाही आहे. अशा पद्धतीनं मेसेज दिला गेला आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. काळजीपूर्वक हा वर्कशॉप अभ्यासा आणि वहीमध्ये सोडवा. Unit 4.1 The world is mine. English workshop. Question number 1. Complete the following after reading the poem. खाली दिलेली वाक्ये कंप्लीट करायची आहेत. कविता 1, 2, 3 वेळा वाचा आणि मगच हे प्रश्नोत्तर सोडवा. A. The beautiful woman passed with a ... Answer is hobble. उत्तर दिलेलं आहे. B. The poet wanted to buy from the lad some sweets. C. The poet told the boy to join others to play but he couldn't hear. D. The poet requests God to forgive him. Next question. Match the following. A column, the beautiful girl. B column, the lad who was selling sweets. C column, the child watching others play. D, the poet says the world is mine because. Then B column, first, he can experience the beauty and gifts of the life of his life, was hearing impaired, was very thankful to the speaker in the poem. Speaker 4 had a handicap in her legs. Answers are given below. A चं उत्तर बघा. The beautiful girl had a handicap in her leg. B. The lad who was selling sweets. Answer is third, was very thankful to the speaker in the poem. Then C. The child watching others play. Answer is second, was hearing impaired. D. The poet says the world is mine because. Answer is first, he can experience the beauty and gifts of his life. Next question. What does the poetess mean when she says the world is mine? Explain the importance of the title with reference to the poem. कवितेचा संदर्भ घेऊन कवयित्री what does the poet mean by when she says the world is mine? कवी ज्यावेळेला म्हणते वर्ल्ड इज माइन, याचा अर्थ काय होतो? कविता वाचून त्याचं उत्तर द्यायचं आहे. Answer.
While going home, the poetess saw a lame girl, a blind man, and deaf child. She felt sorry for them. At the same time, she was thankful to God because He was given her leg to walk, eyes to see, and ears to hear. She says that the world is mine. She can appreciate the beauty of the world with her eyes, ears, and legs. बघा, फाईल गोईंग होम द पोएटेस सॉ अ लेम गर्ल. जेव्हा कवयित्री ह्या बसमधून जात असते तेव्हा त्यांना एक लंगडणारी मुलगी दिसते, एक अंध मुलगा दिसतो, एक अंध मुलगा आणि बहिरा मुलगा दिसतो. शी फेल्ट सॉरी, त्यांना वाईट वाटतंय त्यांच्याबद्दल. ॲट द सेम टाईम, त्याच वेळेला शी वॉज थँकफुल टू गॉड, ती देवाचा आभार देखील मानते. बिकॉज ही वॉज गिवन हर लेग टू वॉक, त्याला चालण्यासाठी पाय दिले आहेत, त्या पायाचा वापर करून तो जगभर फिरू शकतो. आईज टू सी, डोळे दिले आहेत की जेणेकरून संपूर्ण जगातली सुंदरता पाहू शकेल. अँड इयर्स टू हिअर, आणि कान आहेत जे काही आवाज आहेत ते ऐकण्यासाठी. शी सेज दॅट द वर्ल्ड इज माइन, म्हणून ती म्हणते हे जग माझं आहे. शी कॅन ॲप्रिशिएट द ब्युटी ऑफ द वर्ल्ड विथ हर आईज, इयर्स अँड लेग्स. ती कौतुक करते, आपल्याला डोळे, कान आणि पाय दिलेले आहेत आणि हे जग किती सुंदर आहे ते पाहू शकते. क्वेश्चन नंबर 4, आन्सर इन युअर ओन वर्ड्स. व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम. कवितेचा थोडक्यात थीम काय आहे. आन्सर, वी डू नॉट रिअलाइज द व्हॅल्यू ऑफ द थिंग्स दॅट वी हॅव. बघा, आपल्याला ज्या आपल्याकडं गोष्टी आहेत त्यांची व्हॅल्यू, त्यांची किंमत आपल्याला लवकर समजत नाही. वी डोंट अंडरस्टँड व्हॉट वी हॅव. वी रिअलाइज देअर इम्पॉर्टन्स ओनली व्हेन. आपल्याकडे असणाऱ्या गोष्टीचं महत्त्व कधी कळतं. व्हेन वी सी द पीपल हू डोंट हॅव दोज थिंग्स. जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीकडे पाहतो आणि त्यांच्याकडे त्या गोष्टी नसतात, फॉर एक्झाम्पल मनी, पैसा, कार, बंगलो किंवा आणि महागड्या वस्तू ज्या आपल्याकडे आहेत, किंवा ऑर्गन्स जे आहेत आपल्याकडे आहेत पण दुसऱ्याकडे नाही आहेत, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्याची जाणीव होते व आपण किती नशीबवान आहोत. वी आर व्हेरी लकी बिकॉज ऑल द थिंग्स वी हॅव. नेक्स्ट क्वेश्चन, डू यू थिंक पीपल विथ सम हँडिकॅप शुड बेग फॉर मनी. बघा काय प्रश्न आहे. तुम्हाला असं वाटतंय का की हँडिकॅप लोकांनी, बेगिंगचा अर्थ भीक मागणे, आल्म्स, भीक मागून जगायला पाहिजे. जस्टिफाय युअर आन्सर. बघा, असं वाटतंय का तुम्हाला. आन्सर इज गिवन हिअर. नो, आय डोंट थिंक दॅट पीपल विथ सम हँडिकॅप शुड बेग फॉर मनी. मला असं अजिबात वाटत नाही आहे जी लोक हँडिकॅप आहेत ते हँडिकॅप लोकांनी भीक मागावं. दे ट्राय टू अर्न देअर लिव्हिंग, त्यांनी स्वतः मिळवायचा प्रयत्न करावा. देअर आर मेनी गव्हर्मेंट स्कीम्स, शासनाच्या अनेक स्कीम्स आहेत, त्याचा आपण उपभोग घ्यावा किंवा त्या गव्हर्मेंट स्कीमचा वापर करून आपण आपली अर्निंग्ज स्वतः करावी. अशा पद्धतीने याचं उत्तर लिहिता येईल. म्हणजे अपंग आहे म्हणून आपण भीक मागणं योग्य नाही आहे. व्हॉट इज बेटर, कोणतं योग्य आहे. टू कम्प्लिटली टेक ओव्हर द वर्क अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ डिसेबल्ड पर्सन इन ऑर्डर टू हेल्प, और एनकरेज सच अ पर्सन टू डू इट हिमसेल्फ, हरसेल्फ इन अ डिफरंट वे. जस्टिफाय युअर चॉईस. ते 2 ऑप्शन्स दिलेले आहेत. ते ऑप्शन्स काय सांगतात बघा. अशा हँडिकॅप लोकांची संपूर्ण, डिसेबल्ड पर्सनची संपूर्ण जबाबदारी आपण घ्यावी, त्यांना सगळी मदत करावी, किंवा एनकरेज सच अ पर्सन, अशा लोकांना आपण प्रोत्साहन द्यावं. टू डू इट हिमसेल्फ, स्वतःची कामं स्वतः करण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन द्यावं. अर्निंग्स करण्यासाठी प्रेरणा द्यावी.
ह्याबद्दल तुमचं मत काय आहे असं विचारलं आहे. ॲन्सर, निश्चितच आपण एखादा डिसेबल पर्सन असेल तर त्याला काय केलं पाहिजे, एनकरेज सच पर्सन, अशा व्यक्तींना एनकरेज केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे टू डू इट हिमसेल्फ, स्वतः आयुष्य जगण्याची, प्रश्न सोडवण्यासाठी. दे हॅव टू फेस द प्रॉब्लेम्स दे हॅव, त्यांना जे प्रश्न आहेत ते स्वतः सोडवण्यासाठी आपण त्यांना एनकरेज करावं. म्हणून ऑप्शन आहे सेकंड इज बेटर. नेक्स्ट क्वेश्चन, मेक अ लिस्ट ऑफ पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. कवितेमध्ये काही रायमिंग वर्ड्स आलेले आहेत. अत्यंत सोपा प्रश्न असतो हा, विद्यार्थी मित्रांनो तो सोडवायचा आहे. फॉर एक्झाम्पल, वाईन, माइन. Answer is given here. First, hair, fair, dear, here, go, glow, charm, harm, kind, blind, blue, do. B, the rhyme scheme of the first two stanza is, आपल्याला राईम स्कीम लिहिता आली पाहिजे. काही कविता फ्री वर्सच्या आहेत, ह्यामध्ये राईम स्कीम फर्स्ट स्टांजा सेकंड स्टांजाचे दिलेले आहे. Answer is given here. Stanza number 1, the rhyme scheme is A A B C C. Stanza number 2, the rhyme scheme is A B B C C D D. Next question, pick from the poem lines which contain the figure of speech. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फिगर ऑफ स्पीच झालेले आहे त्यापूर्वी देखील, आणि ह्या कवितेमध्ये देखील काही फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत, त्यांची नावं दिलेली आहेत. आपल्याला फक्त लाईन्स शोधायच्या आहेत कोणत्या, आणि त्या लिहायच्या आहेत. बघा इथे दिलेलं आहे, इन्व्हर्जन, इंट्रॉगेशन, ओनोमोटोपिया, एपॅस्ट्रॉफी. आता यांचे एक्झाम्पल्स आपल्याला शोधायचे आहेत. वी हॅव टू फाइंड द लाईन्स फ्रॉम द पोएम आफ्टर रीडिंग द पोएम. Inversion example, with legs to take me where I will go. Interrogation, प्रश्नार्थक वाक्य, why don't you join the others dear. Onomatopoeia, I saw her hobble down the aisle. Apostrophe, oh God forgive me when I whine. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे फिगर ऑफ स्पीचचा अभ्यास तुम्ही करा. सिमिली आहे, मेटॅफोर आहे, क्लायमॅक्स, अँटी क्लायमॅक्स, इन्व्हर्जन, अलिट्रेशन, इंट्रॉगेशन, ओनोमोटोपिया, ॲपॅस्ट्रॉफी, पण अशा प्रकारचे काही फिगर ऑफ स्पीच कवितेमध्ये आलेले आहेत, त्यांचा आपण अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन इमॅजिनरी. इमॅजरी कवितेमध्ये काही इमॅजिनरी कंटेंट आलेले आहेत, लाईन्स आलेल्या आहेत. त्या लाईन्स आपल्याला शोधायच्या आहेत आणि लिहायच्या आहेत. फर्स्ट, answer is given here, with eyes to see the sunsets glow. Next, B, with ears to hear what I would know. C, he stood and watched the others play. D, he seemed so calm, and if I were late, it would do not harm. Next activity, among young classmates, one of is lame. तुमच्या क्लासमेट्सपैकी एक जण लंगडा आहे किंवा अपंग आहे. द सेकंड वन कांट हिअर प्रॉपरली, दुसऱ्याला क्लिअरली ऐकू येत नाही आहे. अँड द थर्ड वन कांट सी दिस ब्युटिफुल वर्ल्ड, आणि तिसरा मुलगा ज्याला प्रॉपरली हे जग पाहता येत नाही, ही इज ब्लाइंड. ऑल ऑफ देम आर फेसिंग लॉट्स ऑफ डिफिकल्टीज इन लाईफ. त्यातले बरेच सर्वजण त्यांच्या जीवनामध्ये अनेक समस्यांना सामोरं जावं लागते. दे आर फेसिंग मेनी प्रॉब्लेम्स इन लाईफ व्हाईल लिव्हिंग. कंपोज अ डायलॉग अमंग देम. हे तिघे, स्टुडंट ए, स्टुडंट बी आणि स्टुडंट सी, हे तिघे एकत्र आलेले आहेत.
त्यांच्यामध्ये डायलॉग लिहायचा आहे काय झालं असेल त्यांच्या अपंगत्वाबद्दल, अबाउट द प्रॉब्लेम्स अँड डिफिकल्टीज फेस्ड बाय देम, त्यांना आलेल्या समस्या आणि अडचणी काय असतील त्या कशा सॉल्व करायच्या ह्याच्यावरती चर्चा झालेली आहे आणि डायलॉग लिहायचे आहेत, काही एक्सचेंजेस लिहायचे आहेत. यू कॅन टेक हेल्प ऑफ द फॉलोइंग डायलॉग टू एक्सपांड युअर आयडियाज. तुम्हाला पुस्तकामध्ये काही सुरुवात करून दिलेली आहे डायलॉग लिहिण्याची, त्याची मदत घेऊन तुम्ही तुमच्या आयडिया एक्सपांड करायला सांगितलेल्या आहेत, कल्पनेचा विस्तार करून लिहायला सांगितले आहेत. ॲन्सर इज गिवन हिअर. चला तर मग आपण डायलॉग पाहतोय. डू यू नो, स्टुडंट 1 म्हणतो, डू यू नो हाऊ मेनी प्रॉब्लेम्स आय हॅव टू फेस वेन आय डिसाईड टू गो एनिवर. जेव्हा विदाऊट लेग असलेला मुलगा म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का मला बाहेर जाण्यासाठी किंवा कुठेही जाण्यासाठी किती समस्या प्रॉब्लेम्स निर्माण होतात, किती अडचणींना सामोरे जावं लागतंय. सेकंड स्टुडंट म्हणतो, येस आय कॅन अंडरस्टँड, मी समजू शकतो, बट ॲटलिस्ट यू कॅन हिअर, पण कमीत कमी तू ऐकू तरी शकतोस. आय कांट हिअर एनिथिंग, मला अजिबात ऐकू येत नाही आहे. स्टुडंट 3, सो सॅड, यू बोथ कांट वॉक ऑर हिअर, तुम्ही दोघे एकाला चालता येत नाही एकाला ऐकता येत नाही. बट माय प्रॉब्लेम इज मोर सिरियस दॅन युअर्स, पण तुमच्यापेक्षा माझा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. यू नो आय कांट सी धिस ब्युटिफुल वर्ल्ड, बघा तो अंध आहे, ही कांट सी द ब्युटिफुल वर्ल्ड. आता हे दिलेलं आहे पुस्तकामध्ये, आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. बघा नेक्स्ट स्टुडंट 1, दो आय कॅन सी अँड हिअर, जरी मी पाहू शकत असतो ऐकू शकतो, आय कांट वॉक इवन अ फ्यू स्टेप्स, मला काही स्टेप्स देखील चालता येत नाहीत. इफ आय एम कॉट इन फायर, समजा जर मी आगीत सापडलो, इवन आफ्टर सीइंग इट, ते पाहून देखील, अँड हिअरिंग द स्क्रीम्स, आणि लोकांची ओरड जे आहे ऐकून देखील, आय वोंट बी एबल टू टेक अ स्टेप अहेड टू सेव्ह माय सेल्फ, मी स्वतःला वाचवू शकत नाही, एकही पाऊल पुढं टाकू शकत नाही. स्टुडंट 2 म्हणतो, द वे आय मस्ट कन्सिडर माय सेल्फ लकी, म्हणून मी थोडासा नशीबवान समजतो स्वतःला. दो आय कांट हिअर, जरी मला ऐकू येत नसेल, आय कॅन सी अँड वॉक, मी पाहू शकतो मी चालू शकतो. सो आय एम रिअली ग्रेटफुल टू गॉड फॉर दॅट, आणि म्हणून मी देवाचे आभार मानतो, मी देवापुढे कृतज्ञता व्यक्त करतो, असं तो म्हणतो. स्टुडंट 3, यस यू आर राईट, तुझं बरोबर आहे. आय टू डोंट कन्सिडर माय सेल्फ सो अनलकी, मी देखील स्वतःला कमनशिबी समजत नाही आहे. दो देअर आर मेनी प्रॉब्लेम्स, जरी अनेक समस्या असल्या, बट टिल नाऊ आय हॅव नेवर मेट अन ॲक्सिडंट, अजून देखील मी कधी ॲक्सिडेंट माझा झाला नाही, माझा अपघात झाला नाही. आय हॅव नायदर क्लॅश्ड विथ एनीवन, मी कुणावर आदळलो नाही. नॉर डिड आय लूज माय वे, किंवा मी माझा मार्ग कधी चुकलो नाही. नाऊ आय एम यूज टू माय ब्लाइंडनेस, मला माझ्या अंधत्वाची सवय झालेली आहे. विच इज गोइंग टू अकंपनी मी फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ, जे अंधत्व आयुष्यभर माझ्यासोबत येणार आहे. स्टुडंट 1 पुन्हा म्हणतो, डिअर फ्रेंड, नाऊ आय अंडरस्टँड दॅट, मला आत्ता समजलं की, आय नीडंट कंप्लेट अबाउट माय बिईंग लेम, माझ्या अपंगत्वावर मी कंप्लेंट करायला नको आहे. वेन यू कॅन हॅव युअर लाईफ हॅपीली, वेन यू कॅन हॅव युअर लाईफ हॅपीली, तुम्ही तुमचं जीवन आनंद जगत आहात. आय टू विल कन्व्हर्ट माय हँडिकॅप इन टू ॲन अपॉर्च्युनिटी, माझं देखील अपंगत्व मी संधीमध्ये रूपांतर करेन. अँड मेक माय